आजच्या भागामध्ये अवनी आणि राजा गेलेले असतात नानाच्या ऑफिसला. तेव्हा महेशचा त्या नानाला कॉल आलेले असतो आणि तो नाना लपून बसतो. नानाला खूप भीती वाटत असते. तेव्हा महेश म्हणतो, नाना तू जर इंटरव्ह्यू वगैरे घेतलास आणि मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचे. नाना म्हणतो, नाही मी नाही भेटू शकत, माझी आई बिमार आहे त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये आहे. इकडे राजा येऊन बघतो तर काय, नाना ऑफिसमध्ये नाही. राजा पण नानाला फोन करत असतो. राजा म्हणतो, नाना कुठे आहात तुम्ही? ते नाना म्हणतात, अरे मी आहे इथेच, पण मी नाही घेऊ शकत इंटरव्ह्यू, मला खूप भीती वाटते. राजा म्हणत असतो, अहो नाना पण असं काय करताय? नाना म्हणत असतं, अरे मला घरी आई वडील मुलं सगळे आहेत, मला जेलमध्ये नाही जायचं आहे, असं मी खोटं खोटं नाही वागू शकत. आता राजाच्या पायाखालची जमीनच सरकते. इकडे अवनी थांबलेली असते. अवनी म्हणते, काय झालं राजा? हे काय असं कसं ऑफिस आहे? एवढा अनप्रोफेशनलपणा असतो का कुठे? यांनीच तर आपल्याला वेळ दिली होती आणि आता सरळ सांगतायत इंटरव्ह्यू नाही. आणि तिथे रिसेप्शनिस्ट म्हणून एक मुलगा बसलेला असतो. त्याला अवनी विचारते, कुठे आहे तुमचे साहेब? मला त्यांचा नंबर द्या बरं, मी कॉल करून विचारते. आणि राजा म्हणत असतो, अहो अवनी जाऊ द्या ना, त्यांना नसेल वेळ, नाहीतर काही प्रॉब्लेम झाला असेल. ती म्हणते नाही आणि ती नानाला फोन करते. तेव्हा तो नाना हिचा पण फोन उचलतो आणि ती म्हणते, काय सर तुम्ही मला कॉल केला होता, आज इंटरव्ह्यू होणार नाही का? नाना म्हणत असते, नाही आज नाही इंटरव्ह्यू आणि तुमचा इंटरव्ह्यू होणारच नाही, कॅन्सल झाला. आणि फोन ठेवून देतो. लगेच अवनीला एवढं टेन्शन येतं आणि ती म्हणते, असे काय हे, असे का वागले असतील? राजा अवनीला हसवण्यासाठी म्हणतो, अवनी चला तुम्ही जाऊ द्या, इथली मार्ग संपला म्हणजे सगळे मार्ग संपले असे नाहीत ना, काहीतरी मार्ग निघेल. आता अवनी खूप रागारागात बाहेर येत असते आणि म्हणत असते, काय रे राजा, अशा कुठल्या ऑफिसला मला इंटरव्ह्यूला घेऊन आला? आणि यांनीच तर कॉल करून सांगितलं होतं, अशी सहसा कोणते ऑफिस असे वागत नाहीत. तेव्हा राजा म्हणत असतो, चला बरं तुम्ही बसा गाडीवर, तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त. आता अवनी राजाच्या गाडीवर बसते आणि थोडे समोर येत असतात. तेव्हा महेश त्याच्या गाडीचं दार खूप मोठ्याने बाहेर उघडतो आणि पडता पडताच वाचतात. तेव्हा अवनी खाली उतरते आणि म्हणते, काय हो तुम्ही, कळत नाही का तुम्हाला, आम्ही पडलो असतो तर? आणि लगेच महेश आता बाहेर येतो गाडीतून आणि म्हणतो, किती पडशील ग, किती वेळा पडायचं आहे तुला? आमच्या नजरेतून तर पूर्णपणे पडलेलीच आहेत. स्वतःच्या घराची इज्जत चव्हाट्यावर आणण्यासाठी तू या थर्ड क्लास मुलाचा विचार केला आणि आमचा विचार नाही केला. अगं बापाच्या काय अवस्था करून घेतली स्वतःची. बापाच्या घरी असताना किती मोठमोठ्या गाड्यांमधून फिरायची आणि या ढंपर बाईकवर फिरते आता. अगं तुला अक्कल जर असती ना अवनी, तर तुला एवढा श्रीमंत मुलगा बघून दिला असता. आणि काय ग, स्वतःच्या स्वप्नांसाठी बाहेर पडली आणि हेच काय तुझं भविष्य? हे असले स्वप्न साकार करते तू? अगं तुझे स्वप्न साकार होतील तेव्हाच ना. अवनी म्हणत असते, काय रे दादा, यासाठीच मी तुला राखी बांधली होती का? भाऊ म्हणून माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं, तर प्रत्येक वेळी तू मला थाडलंस आणि माझ्या पाठीमागे कधीही उभा राहिला नाही. बाबांनी पण मला अगदी नाकारलं, याचा मला खूप त्रास होतोय. आता महेश म्हणतो, तू तर एवढी गुणाची असतीस ना, तू आमचा विचार केला असता आणि अशा मुलाच्या प्रेमात पडण्याआधी 10 वेळेस घरच्यांना सांगितलं असतं की मला असा असा प्रॉब्लेम आहे, तर आम्ही घेतलं असतं ना समजून. तेव्हा राजाला खूप राग येतो महेशचा आणि महेश पण राजाकडे रागाने बघत असतो आणि म्हणत असतो, तुला तर मी सोडणारच नाही रे, तुमच्या धांगटांना ना जेलची हवा खायला घातल्याशिवाय मी राहणार नाही. तेव्हा राजा त्याच्या अंगावर जायला लागतो. अवनी त्याला थांबवते, राजा थांब, जाऊ नको, असं काही करू नको, तुला माझी शपथ आहे. राजा पण म्हणतो, चला अवनी, इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. आता ते दोघेजण बाईकवर परत निघून जातात. तेव्हा महेश खूप रागाने बघतो आणि महेश आडवा जायला लागतो, पण राजा खूप मोठ्याने गाडी चालवून निघून जातो. नंतर इकडे धन्या एन्जॉय करत असतो त्याच्या घरी. यशोदा म्हणतो, धन्या काय रे, काय करतोय तू? डब्बा वगैरे खाल्ला नाही आज, जेवायचं नाही का तुला? धन्या म्हणतो, अरे वहिनी आल्याच्या नंतर खातो ना, मला त्यांचं बघायचं आहे, त्यांचा इंटरव्ह्यू कसा झाला, खूप खुश आहे का वहिनी, काय झालं असेल तिकडे? आता यशोदा म्हणत असतो आणि हे खिडकीतून बघत असतात. तेव्हा लगेच राजा आणि अवनी दाराबाहेर येतात. आता हे म्हणतात, आलात तुम्ही,
एवढ्या लवकर? आत्ता तर गेला होतात. नंतर अवनीचा चेहरा पडलेला बघून यांना खूप टेन्शन येतं आणि अवनी धन्या म्हणतो, काय झालं वहिनी, अशा का तुम्ही? मला वाटलं खूप आनंदात असाल, तुमची जॉब फिक्स झाली असेल इथे. अवनी म्हणत असते, काय त्यांनी इंटरव्ह्यू अचानक कॅन्सल केला आणि तिथे आम्ही गेलो, तिथे ते सरच हजर नव्हते, त्यामुळे माझा इंटरव्ह्यू होऊ शकला नाही. काय यश दादा, असा कुठे रेफरन्स दिला होता तुम्ही? आणि असं अनप्रोफेशनल असतं का कुणी? त्यांनी आम्हाला वेळ वगैरे दिली होती आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो सरळ सांगतायत की इंटरव्ह्यू नाही आहे. आता यशदाला खूप राग आलेला असतो राजाचा, की राजाने हा खोटा डाव मांडला होता तो याच्या अंगाशी आलाय. आता यशदाला वाटतं अजून खोटं बोलायला नको, आपल्या कामाबद्दलही अवनीला सांगून द्यावं. तेव्हा तो म्हणतो, अवनी थांबा ना. अवनी तिच्या रूममध्ये जाते आणि यशदा म्हणत असतो, अवनी चला बरं तुम्ही, मला तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे, चला तुम्ही माझ्यासोबत. अवनी म्हणत असती, कुठे नेताय दादा तुम्ही मला? यशदा म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही चला फक्त माझ्यासोबत. आणि राजाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, आता तू काही बोलू नकोस. आणि सरळ बाईक काढतो आणि अवनी त्याच्या मागून बाईकवर बसून निघून जाते. इकडे राजाला खूप टेन्शन आलेलं असतं की आता यशदा लग्नाचं सत्य सांगतोय की काय सांगतोय, याला काहीच कळत नसतं. हे गेल्याच्या नंतर राजा खूप घाईघाईत त्याची सायकल काढतो आणि सायकलने त्यांच्या मागे जातो. पण बाईक आणि सायकलचा स्पीड खूप अंतर असतं, त्यामुळे राजा त्यांच्याकडे पोहोचू शकत नाही. त्याच्या आधीच यशदा सगळे सत्य त्याला सांगून देतो. आता यशदाने अवनीला एका साईटवर घेऊन आलेला आहे की जिथे तो काम करत असतो. आणि तेव्हा अवनी म्हणते, वा यशदा, किती छान साईट आहे तुमची आणि खूप छान डिझाईन केला आहे हा बंगला. नंतर यशदा म्हणत असतो, हो. आणि तो त्या मालकाला काही न बोलता, तिथे एक मुलगा काम करत असतो त्यालाही काही न बोलता आतमध्ये घेऊन जातो. अवनीला ती डिझाईन बघून खूप छान वाटत असतं की या बंगल्याचं काम खूप छान होणार आहे. आणि यशदा, मी तुम्हाला इंजिनियर म्हणू की कॉन्ट्रॅक्टर, खूप छान वर्क करता तुम्ही, एवढ्या भारी भारी साईट्स तुमच्या असतील असं मी स्वप्नातही विचार नव्हता केला. अवनी म्हणत असते. तेव्हा यशदा म्हणतो, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी इंजिनियरही नाही आणि कॉन्ट्रॅक्टरही नाही. ती म्हणते, मग कोण आहात तुम्ही? आता यशदा काही सांगायच्या आधी बाहेर एक टोपली घेतो आणि त्यात रेती भरतो आणि रेती त्या बंगल्याच्या तिथे काम सुरू असतं तिथे आणून टाकतो आणि म्हणतो, हे काम आहे माझं, हे करत असतो मी रोज आणि तुम्हाला राजाने खूप चुकीचं सांगितलंय, त्यामुळे मला तुम्हाला हे सत्य सांगायचं होतं. याला काय म्हणत असतात तुमच्या भाषेत? मी ना एक गवंडी आहे, रोज मजुरी करतो आणि मला सगळे म्हणतात तू गरीब नाही आहे, पण मी गरीबच आहे. या गरिबीतून लहानपणापासून एवढीच गरिबी आम्ही सहन केली आहे आणि त्या गरिबीतून वरच निघता येत नाही आहे, म्हणून आम्हाला असे छोटे मोठे काम करावे लागतात. शिक्षण घ्यायचं जेव्हा वेळ आली तेव्हा अण्णाकडे पैसेही नव्हते आणि आमची आई निघून गेली होती आम्हाला सोडून. घरात काहीही नव्हतं खायला वगैरे, तेव्हा आम्हाला लहानपणापासून हेच कामं करावी लागली. नाहीतर झालो असतो ना मी इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर, नक्कीच झालो असतो. आता अवनी म्हणत असते, यशदा तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल. पण तिला खूप धक्का बसतो की यशदाने हे सांगितल्यानंतर, आणि तिला असं वाटतं अजून या घरातल्यांनी काय काय सत्य लपवले आहे माझ्यापासून. यशदाने सांगितल्यानंतर अवनी अगदी भिंतीला डोके ठेवून मागे हे हातपाय गळतात तिचे अगदी. आणि यशदा म्हणत असतो, सॉरी, माफ करा, मी तुम्हाला ना पहिल्या दिवशीच सांगायला हवं होतं, पण मला असं वाटलं तुम्हाला धक्का बसेल म्हणून एवढे दिवस लपवलं. अवनी म्हणत असते, पण का का राजाने असं केलं असावं? त्यांनी का माझ्यापासून हे सत्य लपवलं की माझा भाऊ एक इंजिनियर आहे? यशदा म्हणतो, अहो अवनी थांबा ना, मी घेऊन जातो ना तुम्हाला. अवनी रागारागात बाहेर एकटीच पडते आणि एकटीच रस्त्याने चालत येते. आता यशदाला टेन्शन आलेलं असतं की अवनीला एवढंसं सत्य कळल्यानंतर एवढा धक्का बसलाय आणि अजून तिला जर लग्नाचं सत्य कळलं तर ती काय करेल. खूप रागारागात चालत येत असते. आता राजा मागून सायकल घेऊन येतो. राजा म्हणत असतो, अवनी थांबा ना. अवनीला काहीही समजत नसतं, काही सुचतही नसतं, ती एकटीच खूप रागारागात निघून येत असते. आता राजा मागून सायकल आडवी करतो आणि तिला थांबवतो आणि राजाला ती विचारते, राजा का खोटं बोललास रे तू माझ्यासोबत?
तू तुझा भाऊ इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणून सांगितलं होतं ना? आणि एक जो मजूर म्हणून काम करतो त्याला काय म्हणतात आहे तुझ्या भाषेमध्ये? इंजिनियर का गवंडी? सांग ना राजा, तू का खोटं बोललास माझ्यासोबत? आता राजाला पण काय बोलावं हे कळत नाही आहे. त्याला असं वाटतं यशोदाने सगळं सत्य सांगून दिलं आणि आता काय होईल, अवनी आपल्या घरात थांबेल की सोडून जाईल याचं त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि राजा म्हणत असतो, अवनी तुम्ही काहीही विचार करू नका, सगळं व्यवस्थित होईल ना. अवनी म्हणत असते, नाही, मला नाही राहायचं आहे तुझ्यासोबत. अरे मला आता ना कुणावरच विश्वास ठेवावा असं वाटत नाही. घरच्यांनी परक्यांनी माझा सतत विश्वासघात केला आहे. आता पुढील भागामध्ये आत्या पण तिला भरीसभर म्हणून अण्णांचं एक सत्य सांगते. ती म्हणत असते, अगं तुला काय वाटतं, तुझ्या अण्णांना एवढी चांगली वागतेस? अगं तू खूप दुष्ट माणूस आहे. त्याने स्वतःच्या बायकोचा जीव घेतलेला आहे आणि स्वतःच्या बायको. आता अजून एक सत्य कळल्यानंतर अवनीचा पारा चढ